नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे ब्युटिफुल ब्लाऊज डिझाईन। चला मग छान अशा ब्लाऊज डिझाईनला सुरुवात करूया। इथे आपण घेतलाय ब्लाऊज पीसचा कपडा आणि अस्तर। आता आपल्याला अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याची घडी करायची, बंद बाजू आपल्याकडे करायची आहे आणि आपल्याला इथे मोजायचं आहे माप। आता ब्लाऊजची उंची आपल्याला घ्यायची आहे 13 + 1 इंच अशी 14 इंचाची। आपण ही चौथी छातीचं माप घेणार आहे म्हणून 8.5 + 1.5 इंच अशी 10ची घडी आपल्याला इथे घ्यायची आहे। 2.25 इंचाची घ्यायची आहे गळा रुंदी, 5.5 इंचाचं घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर आणि जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची। इथे आपल्याला घ्यायचा आहे हा बॉक्स तयार करून आणि कोपऱ्यामध्ये मोजायचं आहे 1.25 इंच अंतर। इथे द्यायचा आहे मागच्या मोंढ्याचा आकार। आता आपल्याला इथे गळा उंची घ्यायची आहे। बघा इथे चौथी छातीचं माप आहे म्हणून मी इथे लिहून ठेवलं आहे। गळा उंची आपल्याला 11.5 इंच घ्यायची। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घेऊ शकता। 2.25 इंच गळा रुंदी घेऊन इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर ह्याप्रमाणे आपल्याला तिरपी रेष मारून घ्यायची आहे। ही तिरपी रेषा मारली की इथून पुन्हा ह्या रेषेच्या वरती टोकावरती ही रेष अशी मिळवून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथून खाली कोपऱ्यातून 2.5 इंच असं वरती मोजायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला ही तिरपी रेषा अशी मारून घ्यायची। गळ्याचं जे शेवटचं टोक आपण मोजलेलं आहे तिथून 2.5 इंच वरती मोजायचं आणि ती तिरपी रेषा मारून घ्यायची। मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आता इथे कॅनव्हास, त्याला करायची डबल घडी, बंद बाजूकडे ठेवायची आणि एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। बघा अगदी व्यवस्थित हा आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष अशी मारून घ्यायची आहे। पिन काढून पुन्हा याला घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार बनवायला सोपं जातं। बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित रेष मारून घ्यायची आणि कॅनव्हासच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे आपला गळा तयार होईल। आता आपण घ्यायचा हा ब्लाऊज पीसचा कपडा, व्यवस्थित आथरायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवायचे। मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर पण ओपन करून ठेवायचं ह्या पद्धतीने आणि आपल्याला इथे सेंटर लावून कॅनव्हास ठेवायचं आहे। पिना लावून घ्यायच्या आहे इथे खाली सुद्धा व्यवस्थित बघून आणि इथे पिन लावून घ्यायची आणि जी रेषा मारली त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची, म्हणजे गळ्याचा आकार कुठेही चुकणार नाही। आता मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। बघा ह्या पद्धतीने अगदी सावकाश 0.5 इंच अंतर सोडून हा बाकीचा भाग कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट असे गळ्यावरती मारून घ्यायचे। आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचं आणि इथे वरतून दाबटीप मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित दाबटीप मारायची, म्हणजे परफेक्ट आकार तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि छान छान व्हिडिओ रोज बघायचे आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा ह्याप्रमाणे सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आणि उरलेला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। कपडा अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। त्याच्यानंतर आता पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे, हा बाजूला ठेवायचा। इथे जे कॅनव्हासला आपण जो आकार आखलेला होता त्याचा पॅच आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक अस्तर घ्यायचं आहे, त्याला अशी घडी मारून घ्यायची आणि त्याच्यावरती हे कट केलेलं कॅनव्हास ह्या पद्धतीने ठेवून इथे पिन लावून घ्यायची। बघा आता कॅनव्हास आपल्याला वरची साईड आहे ना ती बरोबर त्याच्या मापात कट करायचं आणि साईडने आपल्याला हे जास्त ठेवायचं आहे कपडा ह्या पद्धतीने। आता जे अस्तर आपण कट केलं ते आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घेऊन त्याच्यावरती ह्या पद्धतीने ठेवायचं आहे। इथे तुम्ही कोणत्याही साडीचा म्हणजे थोडासा कपडा असं कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा ब्लाऊजसाठी वापरू शकता। अगदी सुंदर आणि कमी कपड्यात होणारी ही डिझाईन आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला हा पॅच तयार करायचा आहे। हे ओपन करायचं, पिन लावून घ्यायची आणि वरची जी बाजू आहे त्याला शिलाई मारून घ्यायची।
शिलाई मारली की हा एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट इथे मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तरमध्ये फोल्ड करायला मदत होईल. बघा ह्या पद्धतीने असं फोल्ड करायचं आणि वरतून ही दाबटीप द्यायची, म्हणजे छान आकार आपला तयार होतो. बघा अगदी छान दाबटीप दिल्यानंतर मस्त अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. आता साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा साईडचा. त्याच्यानंतर सुंदर अशी इथे लेस लावायची. तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता. मी इथे ह्या प्रकारची लेस वापरणार आहे. बघा अगदी व्यवस्थित जसा आकार दिला तशीच ती लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. लेसला डबल शिलाई मारायची, म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा छान येते. आता ह्या पद्धतीने याला फोल्ड करायचं आणि इथे एक खडूने अशी रेष मारून घ्यायची, म्हणजे सेंटर काढून घ्यायचा. याला सुद्धा ब्लाऊजला सुद्धा इथे सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला हा पॅच असा ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थित ठेवायचा आहे आणि पिन लावून घ्यायची, म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल. व्यवस्थित मॅच करायचं आणि पिन लावून घ्यायची. साईडनी सुद्धा आपल्याला असे पिना लावून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला शिलाई मारून हा पॅच पॅक करून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. पिना काढून घ्यायच्या आणि कपड्याला पलटी करून एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा. बघा ह्या पद्धतीने छान असा पॅच आपला लागला की आपल्याला इथे मागचे लगेच ब्लाऊजचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स मारून घ्यायचे. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची म्हणून पट्टी घ्यायची. तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अगदी कमी वेळात सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. दाबटीप द्यायची पट्टीला आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई इथे मारून घ्यायची. पूर्ण आपली डिझाईन तयार झाली की आपल्याला छान अशी लेस इथे गळ्यावरती लावून घ्यायची. तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता. अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरीही चालेल. बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची आहे म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही लेस लावायची. जसा गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीमध्ये आपल्याला ही लेस लावून पूर्ण करायची. बघा ह्या पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा लेसला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपण लेसला दिली. त्याच्यानंतर पुन्हा एक पदर आपल्याला लेसचा ह्या पद्धतीने लावून घ्यायचा आहे. साधारण 1 इंच अंतर सोडून दुसरा जो लेसचा पदर आहे तो लावायचा आहे. इथे आपल्याला सेंटरला आलं की थोडंसं गोल आकार करायचा आहे लेसला आणि मागे परत ह्या पद्धतीने पाठीवरती लावून घ्यायची. इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. बघा आता ह्याच पद्धतीने आपण तिकडनं सुद्धा लेस लावून घेऊया. दोघेही लेस सारख्याच लावायच्या आहे. लेसला डबल शिलाई टाकायची आहे म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे बनवायचे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि कपड्याचे 2-2 चौकोनी तुकडे इथे आपल्याला घ्यायचे दोन्ही कलरचे. बघा ह्या पद्धतीने 2-2 चौकोनी तुकडे घेऊन याला असं त्रिकोणमध्ये काय करायचं, शिवून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला लटकन बनवायला सोपं जाईल. त्याच्यानंतर आपल्याला ही खालची जी शिलाई मारलेली बाजू आहे तिला असं पकडून इथे एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे त्याची पाकळी तयार होते. आता हा दुसरा चौकोन घ्यायचा, बरोबर त्याचा असं कोपऱ्यामध्ये ठेवायचं
आणि एक शिलाई मारून त्याला पॅक करून घ्यायचं आहे. हा पदर त्याच्यावर असा फोल्ड करायचा आणि पुन्हा एक शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. ओपन करून पूर्ण त्रिकोण शिवून घ्यायचा आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि त्याच्यावरती एक सुंदर लेस लावून घ्यायची. जी लेस आपण पॅचला वापरली तीच लेस आपण इथे वापरणार आहे, म्हणजे छान असं लटकन आपलं तयार होईल. याप्रमाणे नॉट ठेवून लटकन तयार करायचं आहे. दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, असे छान छान ब्लाऊज डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. हे दोघंही नॉड आपल्याला वरतून 2.5 इंच मोजून जॉईंट करून घ्यायचे आणि नॉड बांधून आता आपल्या डिझाईनचा फायनल लुक आपल्याला बघायचा आहे. आणि एक सुंदर असं पॅच आपल्याला इथे खाली वापरायचा आहे डिझाईनवरती. बघा, इथे आपल्याला एक पॅच असं ठेवायचा आहे, किंवा तुम्ही असं फूल बनवून लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जे आवडेल आपल्याला ते इथे ठेवून छान अशी डिझाईन आपली तयार करायची. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. छान छान व्हिडिओ रोज बघा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल. बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.